अधिक मासात 33 या संख्येला विशेष धार्मिक महत्त्व असते. या काळात भगवान विष्णूची पूजा, दानधर्म आणि जावयांना किंवा 33 ब्राह्मणांना वाण भोजन देण्याची परंपरा आहे. 33 ही संख्या 30 दिवस अधिक 3 अधिकचे दिवस किंवा 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जाते. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत 12 महिन्यात 355 दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस 365 असतात. हे 10 दिवस 3 वर्षांनी 30 दिवस झाल्यावर 1 महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे दर 33 महिन्यांनी अधिक मास येतो. म्हणून या महिन्यात सगळ्या गोष्टी 30-3 या पटीत करतात. 33 संख्येचे महत्त्व. वाण किंवा भेटवस्तू. जावयाला 33 अनारसे किंवा 33 प्रकारच्या वस्तू तांब्याच्या ताटात ठेवून दान केले जातात. अधिक मासात 30-3 या संख्येला खूप महत्त्व असते. अनेक जण अधिक मासानिमित्त 33 जणांना वाण, 33 जणांना भोजन, 33 जोडप्यांसह सामूहिक पूजा, 33 प्रकारचे दान असे नानाविध संकल्प करून अधिक फलप्राप्ती करून घेतात. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात काही करणे शक्य नसले तरी सहज साध्य करता येतील असे काही संकल्प आहेत. संकल्प असेच करावेत जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे. सुज्ञ करून सोडावे सकळ जन. या युक्तीप्रमाणे 33 सकारात्मक संकल्प कोणते आहेत ते आपण आता बघूयात. 33 सकारात्मक संकल्प. सदाचार, सद्भावना, समय सूचकता, समय पालन, समंजसपणा, सात्विकता, सहजता वागण्यात व बोलण्यात, सौजन्य, स्नेहभाव, स्वयंशिस्त, स्वाभिमान, सौम्यपणा, सुदृढता शारीरिक व मानसिक, सत्यवादित्व, संकल्प, संयम, स्मितहास्य, सत्सत विवेक, सत्संगती, समर्पण भाव, सरळपणा, सौंदर्य दृष्टी, सेवाभाव, सखोल ज्ञान विशेषतः आपल्या क्षेत्रात, सरसत्व, सातत्य, समाधान, स्वावलंबन, सजगता, सुसंस्कार, सहनशीलता, सकारात्मकता, सद्गुरू सेवा. या सकारात्मक गोष्टी आत्मसात होण्यासाठी वेळ लागेल, परंतु अधिक मासाच्या मुहूर्तावर आपल्याला प्रयत्नांची सुरुवात नक्कीच करता येईल. अधिकस्य अधिकम फलम मिळवायचे असेल तर अधिक मेहनत लागणारच ना. 30-3 गोपद्म रांगोळी. अधिक मासात कोणत्याही दिवशी किंवा सलग महिनाभर 7-6-5, 5-4-3-2-1 अशी गोपद्मांची चढत्या क्रमाने रांगोळी काढतात. इथेही 30-3 संख्या आलीच. वास्तविक पाहता संपूर्ण चातुर्मासात 30-3 गोपद्मांची रांगोळी काढण्याची प्रथा आहे. त्याला गोपद्म व्रत असेही म्हणतात. गोपद्म हे चिन्ह रांगोळीत शुभ मानले जाते. गोपद्म अर्थात गायीच्या पावलांचा ठसा. त्याचे प्रतिकात्मक रूप रांगोळीत काढतात. भगवान महाविष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे. कृष्णावतारात तर ते गोपाल झाले होते. जे त्यांना प्रिय तेच त्यांना समर्पण करण्याची भावना भाविकांच्या ठायी असते. 30-3 गोपद्म चातुर्मासात किंवा अधिक मासात
देवघरासमोरील पाटावर साकारली जातात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.